नमस्कार, न्यूज 24 चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पांढरकवड्यातून एक धक्कादायक बातमी. टपाल विभागाच्या विश्वासार्हतेला तडा देणारी घटना समोर आली आहे. येथील पोस्टमॅन सतीश धुर्वे यांनी शेकडो नागरिकांची महत्त्वाची पत्रे, कायदेशीर नोटीस, बँकिंग कागदपत्रे आणि पार्सल्स वितरित न करता आपल्या घरी साठवून ठेवल्याने उघड झाले आहे. पार्सल आणि टपाल मिळत नसल्याच्या वाढत्या तक्रारीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोस्टमनच्या घराची झडती घेतली. यात आश्चर्यकारकरित्या टपालाने भरलेली तब्बल 3 मोठी पोती जप्त करण्यात आली. या टपालामध्ये अनेक तरुणांची नोकरीचा कॉल लेटर्स, वृद्धांचे पेन्शन पेपर्स, व्यापाऱ्यांचे धनादेश आणि इतर महत्त्वाचे दस्तऐवज असण्याची शक्यता आहे. हा प्रकार उघडकीस आणणारे स्थानिक ज्येष्ठ विधिज्ञ गाजी इबाजुल्ला खान यांनी गेल्या 1 वर्षातून आपली कायदेशीर पुस्तके आणि नोटीस मिळत नसल्याची तक्रार केली होती. 22 डिसेंबर रोजी पोस्टमनच्या गैरहजेरी आणि संशयास्पद वर्तणुकीनंतर त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली, ज्यामुळे ही कारवाई झाली. या निष्काळजीपणामुळे अनेकांच्या आयुष्यावर परिणाम झाला असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. पोस्टमनवर फौजदारी कारवाई तर व्हावीच, पण हा प्रकार वर्षभर सुरू असताना दुर्लक्ष करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. टपाल विभागाने या प्रकरणी तपास सुरू केला आहे. मी विशाल मगळर पांढरकवडा येथील रहिवासी आहे व माझी चेतक नावाच्या गाडीचे आरसी न मिळाल्यामुळे मी पांढरकवडा पोस्ट ऑफिस येथे भेट दिली असता पांढरकवडा पोस्ट ऑफिस मधले अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांगितले की तुमची आरसी आमच्याकडे आलेली नाही व तुम्ही यवतमाळ आरटीओ ऑफिसला जाऊन भेट द्यावे. त्या अनुषंगाने मी काही दिवसा पहिले यवतमाळ आरटीओ ऑफिस येथे भेट दिली असता 9 एप्रिल रोजी तुमची आरसी पांढरकवडा पोस्ट ऑफिसला गेलेली आहे व ती रिटर्न आमच्याकडे आली नसल्याचं कळविण्यात आलं. त्या अनुषंगाने मी मागील 15 ते 20 दिवसाअगोदर पांढरकवडा पोस्ट ऑफिसला गेलो तर त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे जर ट्रॅक नंबर असणार तर द्या, नाहीतर आमच्याकडे तुमची आरसी अवेलेबल नाही आहे असे कळविण्यात आले. पण मागील 2 दिवसात जो प्रकार घडला पांढरकवडा पोस्ट ऑफिसमध्ये, त्यांच्या पोस्टमनच्या घरी 2 ते 3 होते आरसी, आधार कार्ड आणि चेकबुक व इतर अनेक डॉक्युमेंट्स मिळाले. त्या अनुषंगाने पांढरकवडा पोस्ट ऑफिस येथे मोठ्या प्रकारे गैरव्यवहार चालू आहे व अनेक प्रकारचे गंभीर स्वरूपाचे इथं तक्रारी बी आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने पोस्ट ऑफिस पांढरकवडा येथील वरिष्ठ अधिकारी व इतर हेड ऑफिसचे अधिकारी यांनी उच्चस्तरीय चौकशी करून पांढरकवडा येथील जे दोषी अधिकारी आहे, वरिष्ठ अधिकारी, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची यावी अशी मागणी अनेक तक्रारदारांकडून करण्यात येत आहे. अधिक अपडेट्ससाठी वुमन्स 24 न्यूज सोबत रहा. धन्यवाद.